आज आपण बनवणार आहोत इथे बांगडा फ्राय। त्याच्यासाठी मी इथे 2 बांगडे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून इथे काट लावून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट आहे, तांदळाचं पीठ आहे, कोकम आहे, रवा आहे, लिंबाचा रस आहे, कोथिंबीर, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे बांगडे जे आहेत हे याला चांगला मसाला लावून घेऊ। त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट लावायची आहे, त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ चवीनुसार, हळद, लिंबाचा रस आहे, कोकम आहे आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं एकत्र मिक्स करून आपण या बांगड्यांना लावून घेणार आहोत। दोन्ही साइडून चांगलं लावून घ्यायचं याला। त्यानंतर आतल्या साइडून याच्यानंतर आपण हे छान मॅरिनेशनसाठी 15 मिनिटं ठेवून देणार आहोत। बांगड्याच्या कोटिंगसाठी रवा, तांदळाचं पीठ, हळद, मीठ आणि तिखट हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आपण हा जो बांगडा मॅरिनेट केलेला आहे तो याच्यामध्ये कोट करून घ्यायचा। कोटिंग झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे आपलं छान कोटिंग झालेलं आहे। आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊ। मी एका तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा बांगडा फ्राय करण्यासाठी ठेवायचा। शॅलो फ्राय करणार आहोत। बांगडा दोन्ही साइडून गोल्डन ब्राउन पर्यंत चांगला भाजून घ्यायचा। मीडियम टू लो हीटवरच भाजायचा, म्हणजे आतपर्यंत चांगला भाजतो तो। दोन्ही साइडून हे चांगला भाजून झालेला बांगडा प्लेटमध्ये काढून घ्या।